नमस्कार मंडळी, नमस्कार. काल आपण भाऊचा धक्का पाहिलाच असेल आणि भाऊच्या धक्क्यावर बघितल्यानंतर आपल्याला कळलं असेल, की अरे बापरे! हे आपले रितेश देशमुख साहेब आहे का? हे एवढे कसं काय असं अग्रेशन दाखवू शकतात? पण काल रितेश देशमुख साहेबांना पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं, की ते भाऊ आहे. भाऊच्या धक्क्यावर भाऊची दादागिरी चालणार आणि त्या पद्धतीने काल रितेश देशमुख साहेबांची दादागिरी त्या भाऊच्या धक्क्यावर चाललेली आहे आणि सगळ्यांना कालचा भाऊचा धक्का आवडलेला आहे. आपण भाऊच्या धक्क्यावरचे कालचे जेवढे महत्त्वाचे हायलाइट आहेत तेवढेवर बोलूया आणि विषय तिथं संपवूया. काल भाऊ जसे घरात आलेले, आल्या-आल्या त्यांनी फक्त सांगितलं, की राखीचं कौतुक केलं. राखी आल्यानंतर एक माणसाला खूप आनंद झालाय. तो माणूस म्हणजे त्याने गाणं गाऊन दाखवलं. सागर किनारे, सागरसोबत जरा चर्चा झाली. "काय सागर, काय चाललंय तुम्ही? भाऊ ह्यांच्याकडनं 2 टोल टॅक्स घेतला. वॉशरूमला जाऊन दिलं. 2 पप्प्या घेतल्या." सागर फुल लालेलाल झाला. टेन्शनमध्ये, "सागर असं करू नका, गाणं गाऊ नका" वगैरे, वगैरे झालं. त्यानंतर ही गाडी सरकली विशालवर आणि विशालला पद्धतीने चांगलं गोड-गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि खतरनाक शुभेच्छा दिल्यात. त्यांनी वाढदिवसाचं कौतुक केलं आणि त्याला भेट सुद्धा दिलेली, की भेट ही अशी होती, की की सगळ्यांसमोर त्याचं पितळ उघडं केलं, की विशालने गेम वगैरे खेळतो, ते भारी करतो. पण विशाल मागं या लोकांबद्दल जो वाईट बोलतो, म्हणजे दीपाली सय्यदच्या बाबतीत झालं, राकेश बापट यांच्या बाबतीत, प्रभू किंवा आपली तन्वी यांना मी उडवून टाकील, गेम करून टाकील, मला ह्या गेममध्ये पाहिजे नाही. दीपाली सय्यद यांचा विषय इथं हायलाइट झाला, की दीपाली सय्यद यांना तुम्ही सेल्स गर्ल बोलले. सेल्स गर्ल बोलल्यानंतर दोघांमध्ये वातावरण खूप टाईट झालं. तो म्हणतोय, "मी कौतुक करत होतो. दीपाली माझी मैत्रीण मला असं म्हणायचं नव्हतं." थोडं दीपालीचं ह्यांच्यामध्ये वाद झाला, की समजवण्याचा प्रयत्न केला रोशननी सॉरी विशालने आपल्या भाऊंना. पण भाऊंनी त्याची खरडपट्टी चांगल्या पद्धतीने केली आणि अशी खरडपट्टी करणं गरजेचं होतं. विशालला खूप काल काही बोलण्यात आलं आणि खूप आवडलं. दीपाली थोडी इमोशनल झाली, रडली. सेल्स गर्ल बद्दल म्हणजे मग भाऊ त्याला समजून सांगत होता, "हमाल बोलल्यावर तुम्हाला राग आला आणि तुम्ही ह्यांची कंपॅरिझन सेल्स गर्ल सोबत करताय. एखाद्या अभिनेत्रीसोबत कंपॅरिझन करणं वेगळं आणि सेल्स गर्ल सोबत कंपॅरिझन करणं वेगळं. तुम्ही चुकीचं आहे." तो सॉरी-बिरी काही बोललेला नाहीये, पण ठीक आहे. विषय तिथून पुढं गेला आणि विशालला अद्दल घडली. विशाल या काय फरक पडणार नाहीये. परत विशालचं नंतर कौतुक झालेलंच आहे. भारी गेम वगैरे खेळतो म्हणून. वाह! त्याच्यानंतर ही गाडी आली रुचितावर. रुचिताला सांगितलं होतं, की तुम्ही काय केलं? तुम्ही दीपाली सय्यद यांच्या अंगावर थुंकला. मग ती सांगत होती माझ्या खेळाबद्दल बोललं. अरे काय ही फालतूगिरी आहे? मला तेच कळत नाही रुचिताचं. विषय चाललेला असतो, त्याचा ट्रॅक वेगळीकडेच चाललेला असतो. वेगळीकडे जाते ती. रितेश देशमुख साहेब सांगतात, "ऐक, ऐक, ऐक." दीपाली सय्यद तिथं दोघात वाजतात. "तू बोलू नको, हे करू नको." रितेश देशमुख साहेबांनी रोजच्या त्याची एवढी खरडपट्टी घेतली, एवढी खरडपट्टी तिला तिथून हाकलून दिलं. "निघ, निघ, निघ, निघ." टीव्हीच बंद केला. त्यानंतर दोघांची परत भांडणं झाली दीपाली सय्यदची तिथं. आत्ताच रितेश देशमुख साहेबांनी तुला बोललो, तू अशी बोलली, तशी बोलती वगैरे, वगैरे, वगैरे. तरी काही सुधारलेली नाही बाई. शेवटी बिग बॉसने आवाज दिला, रुचिता जोपर्यंत इथून जाणार नाही, तोपर्यंत भाऊचा धक्का होणार नाही. सगळ्यांनी तिला ब्लेम केलं आणि रुचिताला पाठवलं. इथं दीपाली सय्यदचं चुकलं होतं. भाऊच्या धक्क्यावर थोडी तू शांत बसायला पाहिजे होतं. कशाला तिला पण नंतर पोक करायचं? गेली ती बाहेर. त्यानंतर मित्रांनो कौतुक झालं अनुश्रीचं. अनुश्रीचं खूप छान पद्धतीने कौतुक झालं. अनुश्री तुम्ही या आठवड्यात खूप छान पद्धतीने खेळला. अनुश्रीने काय काड्या केल्यात हे बिग बॉसने सांगितलं नाही किंवा रितेश देशमुख साहेबांनी सांगितलं की नाही उमेदवारीसाठी ती ह्यांच्या टीममध्ये जाऊन मिसळत होती. चुगली ती वाढीव होती. तिचं पण फोडायला पाहिजे होतं ना. ती सगळा प्लॅन करून त्या ग्रुपमध्ये गेली होती. ते सांगायला पाहिजे होतं. सांगायचं काम होतं. पण कदाचित पुढं त्यांना टी-आर-पी पाहिजेसाठी त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं नाही, की अनुश्री तिकडे गेल्यानंतर ह्यांच्या सांगण्यावरनं नाही गेली. ठीक आहे. अनुश्रीचं कौतुक झालं, पण अनुश्रीला सांगितलं झालं, की तुम्ही एवढं भारी-भारी खेळला आणि कॅप्टनशिप तुम्हाला मिळाली नाही. राकेश बापट यांच्याकडून काय केलं? राकेश बापटचे कपडे तुम्ही सगळीकडे अस्ताव्यस्त केला. या मागच्या आठवड्यात बॉन्डमध्ये तुम्ही होता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात तुमचे वडील दिसले. भावनिक झालो आम्ही, भावनिक झालो. असं ते म्हणायला लागले. थोडा अनुश्री हे झाली, सॅड झाली. शांत बसली, पण अनुश्रीचं कौतुक केलं आणि खरंच ती छान खेळली आहे या आठवड्यात आणि तिचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यानंतर रोशनला झापण्यात आलं. रोशनला झापण्यात ह्यासाठी आलं, की तुला आम्हाला बोलले, काय गरज? तू ऐकलं होतं का तुझ्या कानाने राखी काय बोलली? राखी काही बोलली नव्हती. तुला सांगितलं एकाने, तू ऐकलं एक, तू गेला भांडणं करायला विशालच्या सांगण्यावरनं. आता विशालच्या सांगण्यावरनं हा आलाय म्हणजे राखी यायची नंतर आता कशी खरडपट्टी करते ना, पद्धतशीर वाट लावणार आहे. तुम्ही आता या आठवड्यात तुम्ही बघू शकता. विशाल समजावण्यात आलं. तू असं करू नकोस. रोशनला बी समजावण्यात आलं. स्वतःच्या कानाने ऐक, स्वतःच्या कानाने घे. राखी अशी काही बोललेली नाही. मग ओके बोलला. त्यानंतर मित्रांनो राकेश बाप्पटकडे गाडी आली. राकेश बाप्पटचं गेम भारी आहे. राकेश बाप्पटचं कौतुक एवढ्यासाठी खेळलं झालं. पण राकेश बाप्पट सगळ्या गेमची आई-माई करून एक टाकतोय. गेम वाट फोडून टाकतोय. फोडून टाकतोय गेम रद्द करण्याच्या मागे लागलाय.
त्यामुळे राकेश बाप्पाचं काय सांगतात की बाबा राकेश बाप्पांनी एवढं झालं, कपडे-बिपडे काढले. राकेश बाप्पांनी पहिल्या आठवड्यात आणि ह्या आठवड्यामध्ये खूप गेम बदललेला आहे. वेगळा राकेश बाप्पा आम्हाला या आठवड्यात दिसलेला आहे. आम्हाला काय नाही, आम्हाला सेमच वाटतो. तन्वीचं कौतुक करण्यात आलं. तन्वीचं आणि विशालची जे दोघांमध्ये टक्कर झाली बघा, गाजरच्या भांडणामध्ये. तिने ओढलं, तिच्या डोक्याला मार लागला. त्याचं जरा सांगितलं की, "बाबा त्याच्यामुळे तू भारी खेळली, स्पोर्ट्स खेळली, तुझ्या डोक्याला मार लागला तरी खेळत आली." मग तन्वी चालू झाली, "बघा मला लागलं होतं, मी काही बोलली नाही, मला इश्यू करायचा नव्हता. मला वुमन गार्ड खेळायचं नव्हतं." वगैरे, 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 वगैरे. ती काय थांबतच नव्हती. तर असा विषय होता. प्रभूला झापण्यात आलं. प्रभूला सांगण्यात आलं, "या आठवड्यात तुम्ही कुठं होता? काय केलं या आठवड्यात? काय गेम खेळला?" मग प्रभू सांगायला लागला. विशालसोबत थोडंसं झालं. थोडं डान्स केला राखीसोबत. मग आलं. आणि राखीला बी समजावण्यात आलं, की "राखी तू या घरात आलेली आहे, शब्द-बिब्द जपून वापर. आपण काय बोलतो, कसं बोलतो हे प्रेक्षकांपर्यंत जातं. आपला खेळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत." आणि खरंच आहे राखी लयच घाणेरड्यावानी बोलते, डबल मिनिंग बोलते. उखाडलो पद्धत तिला पद्धत नाहीये. बिग बॉसला बी हेच पाहिजे. बिग बॉस बी लय बाराच आहे. त्याला दाखवायचं कशाला आहे तिचं असले धंदे. तर अशा पद्धतीने कालचा एपिसोड झाला. आता काय राहिलं, बाकीचा घरातल्या कुणाबद्दल बोललं गेलेलं नाहीये जास्त. एवढ्या लोकांबद्दल काल बोललं गेलेलं आहे. आणि भाऊचा धक्का फुल चांगला झालेला आहे, पद्धतशीर चांगला झालेला आहे आणि छान प्रकारे झालेला आहे. आज बघूया, आज डबल इव्हिक्शन होणार आहे. मला वाटतं आज पहिलं इव्हिक्शन आयुष्य होऊ शकतो. दुसरं इव्हिक्शन म्हणतात, की बाबा करण सोनवणे घराच्या बाहेर गेलेला आहे. करण सोनवणे मित्रांनो घराच्या बाहेर जाण्याचं एकमेव कारण असू शकतं. तुम्हाला सांगतो, की बिग बॉसचा खेळ ज्यावेळेस चालला होता बघा उमेदवारीचा प्लेटमध्ये जाऊन बसायचा तो फ्रुट्स, ते फ्रुट्समध्ये आपल्या प्राजक्ताला स्ट्रॉबेरी दिली होती. त्यानंतर बिग बॉस नंतर व्हॉईस ओव्हर केला, की बाबा तू खूप चांगली दिसतेस, गोड दिसताय, स्ट्रॉबेरीसारखा दिसताय. पण तुम्ही एवढा छान दिसताय, पण आपला करण एवढा लाल का झालेला आहे? म्हणजे संत्री एवढी लाल का झालेली आहे? असं बोललं आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरात बाल्कनीत बसून करण आणि प्राजक्तामध्ये चर्चा चालू होती, की बिग बॉस तुम्ही कंट्रोलमध्ये राहावा, असं करू नका, कंट्रोलमध्ये राहावा. मग प्राजक्ता त्याला समजत होती, "बाबा तुम्ही असं बोलू नको, बिग बॉसला वेगळं वाटेल काहीतरी." मग बिग बॉस हा महत्त्वाचा गेम आहे. तेव्हा करण तिला बोलला, "तुला महत्त्वाचा गेम असेल." त्या पद्धतीने बोलला, "तुला महत्त्वाचा गेम असेल." आणि हीच कुठेतरी गोष्ट बिग बॉसने लक्षात ठेवली असेल आणि त्याचा इश्यू न करता त्याला घराच्या बाहेर काढण्यात आला असेल. हेच सत्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बिग बॉसच्या घरात वोटिंगला काही किंमत नाही. आपल्याला वाटतं की आपण वोट्स वर जिंकू शकतो. पण असं नसतं मित्रांनो. त्याचे फॉलोअर्स तुम्ही बघितलं असाल 1.8 मिलियनमध्ये आहे. निम्म्याने ते दिले हा खूप लांबपर्यंत जातो तसं नसतं. बिग बॉसला जो हे करेल ना, आगाऊ बोलेल ना, बिग बॉस त्याची बरोबर विल्हेवाट लावतो आणि करण आगाऊ बोललेला आहे. ते एपिसोड बघा जाऊन तो प्लेटमध्ये फ्रुट्स वगैरे होत बसतात. तो एपिसोड आहे तो. तर असं झालं असण्याची कारणं आहेत. तरी कळलं आपल्याला खरंच गेलाय का त्याला सिक्रेट रूममध्ये वगैरे टाकलेलं आहे. आज पाहूया आणि एपिसोड आपला इथंच संपूया. इथपर्यंत व्हिडिओ जर ज्यांनी बघितला असेल तर त्यांचे आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. द मराठी बोंगा.